मित्र, सध्या बहुतांश कुटुंबासाठी अतिशय आवश्यक असणारा विषय कोणता असेल तर तो म्हणजे कौटुंबिक समुपदेशन. कुटुंबाचं समुपदेशन करणं का गरजेचं आहे, ते कसं करावं, ते आता गरजेचं का झालेलं आहे आणि कौटुंबिक समुपदेशनाच्या अभावी काय दुष्परिणाम घडत आहेत, कौटुंबिक समुपदेशन करून घेतले तर काय फायदे होऊ शकतात, या संदर्भात आजच्या भागामध्ये मी आपल्यासोबत संवाद साधणार आहे. आणि हा विषय अनेकांनी मला सांगितलं की सर, या विषयावर मार्गदर्शन करण्याची गरज आहे, मार्गदर्शन करावं. यातले काही बाबी येतील त्याचा आणि आपला जर काही संबंध आला तर तो योगायोग समजावा, ही आपल्याला विनंती आहे. यामध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख असणार नाही, ही गोष्टही लक्षात ठेवावी. त्यामुळे ते माझं जे विवेचन आहे ते आम्हाला तर उद्देशून केलेलं नाही, मलाच उद्देशून केलेलं आहे असा गैरसमज करून कृपा करून घेऊ नये, असे हात जोडून विनंती आहे. तर आता हे समुपदेशनाची का गरज आहे कौटुंबिक? तर सध्या एकत्र कुटुंब पद्धती नाही, त्यामुळं प्रत्येक जणाला मीच दादा झालो असं वाटायला लागले, प्रत्येक जणाला मीच या घरचा प्रमुख आहे असं वाटायला लागलेलं आहे. प्रत्येकाला एक प्रायव्हसी, प्रत्येकाला माझं एक स्वतंत्र ईश्वर, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या, गरजा वेगळ्या, प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं, टाइम टेबल, ह्या सगळ्या गोष्टी मुळे एक चारचाकी गाडी आहे समजा, एक चाक एका दिशेनं चाललंय, दुसरं चाक एका दिशेनं चाललंय, तिसरं चाक एका दिशेनं चाललंय, तर गाडी पुढे जाईल का? तसं त्या कुटुंबामध्ये जर चार पाच काही व्यक्ती आहेत, त्यांचा एकमेकासोबत जर संवाद नसेल, एकमेकाविषयीचं एकमेकाला काही माहिती नाही आहे, जीवन जगत असताना कोणाचं काय शेड्यूल आहे माहितीच नाही, प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं चाललंय आणि गृहीत धरायला लागलेत एकमेकाला, हे यामुळे ऐनवेळी मग संघर्षाचे विषय समोर येताना दिसत आहेत. तर हे स्वतंत्र मानसिकतेचा एक परिणाम आहे. याचा अर्थ मी स्वतंत्र जगू नये असं म्हणत नाहीये, स्वतंत्र जगा, पण एक सहजीवन नावाची काही गोष्ट असते. एकत्र राहत असल्यामुळे एकमेकांना विचारून, एकमेकासोबत सल्लामसलत करून, एकमेकाला विश्वासात घेऊन विषय हाताळणं अतिशय गरजेचं आहे. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती असायची आणि त्यातला एक प्रमुख जो व्यक्ती असायचा, घरचा आजोबा असेल, वडील असतील, ते निर्णय घ्यायचे आणि त्या कुटुंबामध्ये तो विषय मार्गी लागायचा. आता ती परिस्थिती राहिली नाही. आता प्रत्येकाला असं वाटते मला विचारलं पाहिजे, मला विचारायला पाहिजे, मला विश्वासात घ्यायला पाहिजे. कारण जागरूकता ही खूप वाढलेली आहे आणि जागरूकता वाढणं ही चांगली गोष्ट आहे. मग अशा प्रसंगी काय करायचं, तर सगळ्यांना विचारून निर्णय, बहुसंख्य म्हणजे आता बहुसंख्य फार राहिले नाहीत, जे काय असते 4-5 लोक कुटुंबामध्ये, त्या 4-5 लोकांचा तरी मेळ बसणं आता गरजेचं आहे. काही ठिकाणी तर विनोदानं असं सांगितलं होतं एका ठिकाणी की संयुक्त कुटुंब पद्धतीचा विषय निघाला. त्या मुलाला विचारलं की तुमच्याकडे संयुक्त कुटुंब पद्धती आहे का? तर त्या मुलाने म्हणलं हो का? मग आमच्याकडे संयुक्त कुटुंब पद्धती आहे, कारण मम्मी आणि पप्पा एकत्र राहतात. म्हणला त्यांना. हां, दोघं संयुक्त म्हणजे एकत्र ना? म्हणला बाजूच्याकडे एकत्र राहत नाहीत. म्हणजे आता नवरा आणि बायको एकत्र राहणं म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धती आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक महत्त्वाचं आहे समुपदेशनामध्ये
की आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे, त्या कुटुंबाला एकत्र जर आपल्याला ठेवायचं असेल तर सुसंवाद साधून सगळ्यांना विश्वासात घेऊन विचार विनिमय करून काही एक बाबतीत तरी होईना निर्णय समोपचारानं घेणं गरजेचं आहे. कारण काही कुटुंबामधनं माझ्याकडे बरेचसे येत असतात मार्गदर्शन घेण्यासाठी. तर त्यावेळेस त्यांचा एक प्रश्न असतो की यांनी मला विचारत नाही, ते म्हणते की मला विचारत नाही, यांनी न विचारताच हा निर्णय घेतला, त्यांनी ते न विचारताच निर्णय घेतला, मला विचारायला पाहिजे तर माझ्या काही किंमत आहे की नाही या कुटुंबामध्ये. म्हणजे हा जो इगोचा विषय आहे. आणि अजून काय होते, प्रत्येकाचे काही एक शेड्यूल ठरलेले असतात. मग शेड्यूल ठरलेले असतात ऐनवेळी असं होऊ नये. त्यामुळं हे समुपदेशन एकत्र बसून चर्चा करणं किंवा संवाद साधणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि सगळ्यांना कोणाला असं वाटणार नाही याची शक्यतो सगळ्यांना मला पण विचारलं होतं अशी एक भावना त्या कुटुंबातील सर्व सदस्यात निर्माण होणं गरजेचं आहे. मग आज बऱ्याचदा असंही पण बोललं जातं, आता त्यानं निर्णय घेतला किंवा तिनं निर्णय घेतला तर तिनंच बघल त्यानंच बघल. तर ह्या ज्या गोष्टी घडत आहेत त्यातून अहंकार वाढतो आहे. अहंकाराचा हा परिणाम, मग विसंवाद सुरू होतोय, मग अबोलपणा, बोलायचं नाही मग एकमेकाला, जाऊ दे माझी गरज नाही ना मग मलाही त्याची गरज नाही, हे जे चाललंय, जाऊ दे उडत अमुक होऊ देत. तर हे सगळं होऊ नये आणि मग कुटुंब विघटित होऊ नये आणि घटस्फोटापर्यंत कुटुंब जाऊ नये या संदर्भात. घटस्फोट म्हणजे केवळ नवरा बायकोचा घटस्फोट नाही आहे, आपण तो मर्यादित इतक्याच अर्थानं तो कुटुंबातले जे काही ब्लड रिलेशनचे आहेत ते सगळे या अर्थानं म्हटलं नाही. तर हे मानसिक स्थैर्य जर तुम्हाला हवा असेल तर त्याचबरोबर काही माणसं कुटुंबातले तणावात आहेत, काही माणसं खुश आहेत. असं कसं काय चालेल बरं का? एक बोट दुःखात आहे आणि एक बोट सुखात आहे असं नाही होत. एका बोटाला वेदना झाल्या तर सर्वाला त्याही बोटाला वेदना होतातच ना, त्याचे शरीरावरही परिणाम होतात ना. त्यामुळं मला काय करायचं आहे त्याच्या दुःखाशी, त्यानं का मरणं, ही जी धारणा काही कुटुंबामध्ये जेव्हा होते तेव्हा त्या कुटुंबाला कुटुंब म्हणून काही एक स्वरूप राहत नाही. ती फक्त शरीराने एकत्र दिसतात, मनानं घटस्फोटच झालेला असतो त्यांचा. म्हणून हा भाग आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर सर्वांची विचारपूस करणे, काळजी घेणे, काय प्रॉब्लेम आहे समजून घेणे. मग किमान काही असे विषय असतात फक्त विचारलं तरी बरं वाटते, लक्षात आलं. आणि विचारलं एकमेकाला, काही विचारून जर काही हा तणाव दूर करण्याचा एकमेकाचा काही प्रमाणात प्रयत्न केला त्यामुळे कुटुंबाला एकमेकाची गरज वाटायला लागते. मग जर असं नसेल तर मग काही कुटुंबातली घटक तर कुटुंबातल्या एकमेकावर अवलंबून जर नाही राहिली तर त्या कुटुंबाला कुटुंबपण राहत नाही. एकमेकाला विचारणं, एकमेकाचा सल्ला घेणं, मला विचारावं लागते असं म्हणणं, ही खूप अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबातले काही सदस्य एकमेकाची तुलना करतात किंवा बाहेरच्याची तुलना करून जगतात. याच्या कुटुंबामध्ये असं आहे, आमच्या आता असं नाही, त्याच्या कुटुंबात तसं आहे, त्याच्या कुटुंबात गाडी आहे, आमच्या कुटुंबात गाडी नाही, त्याच्या कुटुंबात असं आहे, 2-3 घरं आहेत, आमच्या घरी एकच आहे, प्रत्येकाला स्वतंत्र इथं राहायला प्रायव्हसी नाही वगैरे, असे वेगवेगळे विषय घेत राहतात. आणि हे तुलना करून कुटुंबातली जी माणसं जगतात त्यामुळे त्या कुटुंबामध्ये काही आनंदाचं वातावरण राहत नाही. तिथं दुःख, आनंद, सुसंवाद न राहता विसंवाद आणि तणाव असं ते सुरू होतं. मग हे टाळायचं असेल तर त्यांना हे तुलना करून जगणं हे कसं घातक राहते याची जाणीव आपल्याला करून देणं गरजेचं आहे. कसं काय तुलना करता येईल? त्या बाजूच्या कुटुंबाचं उत्पन्न समजा जास्त असेल,
मग पैसा कोणत्या का मार्गाने आणणार ते आता त्याच्यावर आपल्याला आजचा विषय नाही. ते त्यांच्याकडे कुण्या का मार्गाने असे ना, जो काही पैसा जास्त आहे तुमच्याकडे कमी आहे. मग अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबामध्ये जितक्या काही सोयी सवलती आहेत किंवा सुविधा आहेत ते तुमच्याकडे कसं काय राहतील? राहणार नाहीत. मग राहणार नाहीत हे मान्य करून आपल्याला जे आपल्या ताटात आहे तेच सुख मानलं तर बरं राहील. आणि तुलना करून तणावात जाऊ नका, तर तुलना करून प्रेरणा घ्या, बोध घ्या, काही शिका आणि त्यांच्यासारखं आपणही काही होता येतं का. विधायक मार्ग असेल तर तुलना विधायक असेल, कायदेशीर असेल त्यांचं जगणं, तर त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. नाही तर त्यानं चोरी करायला गेलाय, आपण चल चोरी कराय. त्यानं भ्रष्टाचारानं पैसे घ्यायला लागलाय, तूही मग त्याने भ्रष्टाचार करून पैसे खूप कमवायलाय, तूही कमवते पैसे. मग त्यानं एका दिवशी अटक होते, तूही एका दिवशी अटक होय. मग हे काही असल्या तुलना नाही करायच्या आणि अशी स्पर्धा नाही करायची फालतू, ज्याच्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होईल. असे लक्षात आलं? गुणाची हे अर्धीच भाकरी राहावं पण सुखाची राहावी, आणि अर्धीच भाकरी राहावं पण कष्टाची राहावची, हरामाची असू नये, असं अनेक समाजातल्या सज्जनांचं मत आहे. तर त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव करून द्यावं लागेल की आपल्या कुटुंबात 4 गोष्टी कमी असल्या तर चालेल, पण आपलं कुटुंब हे सद्मार्गानं जाणार आहे. कष्टानं पुढं मोठं होण्याची परंपरा आपल्या कुटुंबाला आहे. आपला कुटुंब हे गैरमार्गानं मोठं होणाऱ्यापैकी नाही. आणि त्यामुळे असल्या फालतू बाबीच्या पाठीमागं लागून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका, याची जाणीव त्या कुटुंबियांना करून देणं गरजेचं आहे. आणि केवळ पैसामुळं, गाड्या घोड्या हे असल्यामुळं त्या म्हणजेच आनंद आहे, म्हणजेच प्रतिष्ठा आहे, असा जो काही गैरसमज आहे तो आपण काढून टाकण्यासाठी मोठेपणाचे निकष फक्त पैसा, गाड्या घोड्या हे जे काही डोक्यात भौतिक विषय गेलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे हे नाही, ते आपल्याकडे ते नाही, यामुळे जो वाद सुरू आहे तो जर वाद आपल्याला कमी करायचा असेल तर हाय थिंकिंग, सिम्पल लिव्हिंग, साधी राहणे, उच्च विचारसरणीचे विचार तिथं रुजवून ह्या विधायक मार्गानं, कष्टाच्या मार्गानं जे काय आहे त्याच पुढं जाणं, आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कौशल्यानुसार, एवढं सांगणं, यातच खरी इज्जत आहे. सज्जनाच्या नजरेत यामुळेच इज्जत राहते आणि हेच खरा चांगला मार्ग आहे, सुखाचा मार्ग आहे, हे जाणीव करून देणं अतिशय गरजेचं आहे. आता आपल्याला काही आध्यात्मिक उदाहरणं त्यांना द्यावी लागतील आणि आपण समजून घ्यावं लागेल की महापुरुषांच्या जे काही महापुरुष झाले, तथागत गौतम बुद्ध असतील, संत ज्ञानेश्वर महाराज आहेत उदाहरण, तर यांच्या बँकेमध्ये किती पैसे होते? नव्हते ना, तरी पण त्यांचं किती लौकिक आहे याची जाणीव करून द्यावं लागेल. जे संत मंडळी होते त्यांच्या बँकेत किती पैसे होते, गाड्या घोड्या होत्या म्हणून ते मोठे झाले का? लोक त्यांना आज घरामध्ये त्यांना वंदन करते का? नाही. म्हणजे मोठेपणाचे निकष तेच नसतात, याची जाणीव या निमित्तानं त्यांना करून देणं हे गरजेचं आहे. बरं, अजून जर ही जाणीव करून दिली, बरं त्यांना हेही जाणीव, मला काही देणं घेणं नाही, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे, अशा काही कुटुंबातल्या व्यक्तीचा दुराग्रह असतो. अशा प्रसंगी मी कुटुंबाचं नाव नाही सांगू शकत, व्यक्तीचं नाव नाही सांगू शकत. एका कुटुंबामध्ये हा विषय होता. एक मुलगी, एक मुलगा, नवरा बायको आणि आजोबा असं त्या कुटुंबामध्ये होतं. तर मी हा विषय हाताळण्यासाठी मला बोलवण्यात आलं. त्या मुलाचं असं म्हणणं होतं, मला काही करा, ह्या गोष्टी पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर मग काही खरं नाही. आता मला सांगा, त्यांची ऐपत तशी नव्हतीच. त्यानं ज्या काही वस्तू मागत होत्या त्याची ऐपत नव्हती, हे मला त्या पालकांनी सांगितलं. अशाशी पण त्याचा तर दुराग्रह. आणि आता ती आईची त्या कुटुंबातली होती, त्या आईची काही फार इच्छा वगैरे होती असं नाही की त्या मुलाला ते जे काही मागतोय ते घेऊन द्या म्हणण्याची. पण शेवटी आईचं काळीज संवेदनशील असते, मुलाकडेच वळते. काय का असे ना बाबा, मग आता एकदाच होऊ द्याच, कर्जच का होऊ देणार,
द्या मग, असं असं सगळं काहीतरी आतून पाठिंबा वगैरे असं दिसलं तिथं. पण त्या माऊलीला काय असं काही म्हणायचं नव्हतं, तिचा पण नाईलाज झालेला होता, म्हणूनच तिच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट दिसत होतं. तिथल्या आजोबांनी तर ठरवूनच टाकलेलं होतं, आपलं काही या घरात चालतच नाही, आपण आता फक्त दिवस मोजत आहोत, कारण आपल्याला आता आपली काही कमाई नाही. त्याच्यामुळं आपल्या मतालाच किंमत नसल्यामुळे बोलण्याला काही किंमतच नाही या कुटुंबात. म्हणून काही बोललं की त्यांच्यावर सगळे खेकसायचे, बस तुम्हाला काय कळते, बसा उभ्या, आपलं आपलं खाऊन पडावं. म्हणजे अशा पद्धतीची एक धारणा त्या कुटुंबात दिसली. त्यामुळे ते काही बोलले नाही त्या विषयावर, शांत बसले ते. अशा परिस्थितीमध्ये त्या मुलाची अशी एक धारणा झाली होती, माझ्या मित्रांचे वडील यांना सगळं काही म्हणलं की घेऊन देतात आणि माझे घरी मात्र मला काही दिलं जात नाही, म्हणजे त्यांचा माझ्यावर काही प्रेम नाही, माझ्याविषयी त्यांना काही आस्था नाही, आणि माझं हे काही कामाचेच नाही, ते आउटडेट झालेले आहेत, फेकून द्यायच्या लायकीचे झालेत, काही असं जणू काही एक मनामध्ये भाव त्याचा दिसत होता. मग त्यानंतर त्या ठिकाणी सगळेजण बसलेले होते. त्याने काही विषय झाले, त्यानंतर मी एका विषय सहज विचारलं की आजोबा आहेत ना? हो. शेती? हो शेती आहे, 4-5 एकर शेती आहे. बरं, शेतीतला माल? हो येतो ना, मिरच्या येतात, गहू येते, ज्वारी, थोडं खाण्यापुरतं सगळं मिळते, वाटेकरी आहे, वाटेकरी अर्धे जाते. बरं बरं. त्या आजोबाला म्हटलं, आजोबा तुमची आजी दिसत नाही. तो हो नाही म्हणे, ते आजी नाहीत म्हणे, आता ते देवाघरी गेले. बरं, म्हणजे ही शेती जे 4-5 एकर आहे, तुम्हाला कधी विकून टाकावं असं वाटलं का? ते म्हटलं नाही, विकून कसं काय चालेल, लेकरासाठी ठेवावं लागेल, नातवासाठी ठेवावं लागेल ना. म्हणलं आपण जर विकून टाकून आपल्याच पोटापुरता जर विचार केला तर मग या सगळेजण विकून टाकले असतील. म्हणलं आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी ठेवणं गरजेचं असते, म्हणून आम्ही पोटाला पीळ घालून कष्ट करून हे सगळं केलेलं आहे. म्हटलं बरं, हां तुमचा स्वभाव चांगला आहे. म्हटलं निर्व्यसनी स्वभाव होता त्यांचा, गळ्यामध्ये माळ होती. सध्या काही नाही म्हटलं, मला थोडंसं शिक्षण झालेलं आहे, मी वाचत असतो आणि बसतो. म्हटलं तुमचे व्हिडिओ पण मी पाहतो, असं त्यांचं सांगणं होतं. जरा ठीक आहे, आवडते बापू, तू चांगलं काम करतोस असं ते म्हणाले. मग त्यांच्यानंतर त्या वडिलांना छोटीशी नोकरी होती त्या कुटुंबामध्ये, जे पालक. तर त्या मुलाला त्यांना म्हटलं, बा तुमचं वर्षभराचं इन्कम किती आहे? काय नाही म्हटलं, 10-1 लाख रुपये मिळते, त्यातलं बरंचसं 10 लाख एकूण मिळते. 10 लाखामध्ये सगळा खर्च जातो, काही LIC आहे, अमुक आहे, त्याच्यात जातो. हे सगळं जाऊन काही असे कर्ज काढलेले आहेत, त्याच्यात काही जाते. आणि ही सगळी जाणीव यांना करून दिली का? म्हटलं तुम्ही हिशोब, मग वर्षाकाठी काही उरतं का? आता हे काय कर्ज देऊन दैनंदिन जीवनातले सगळे शिक्षणाचं, ट्युशनचं सगळे खर्च, घरातलं सगळं काही विकत आणावं. ते गावाकडून थोडंसं येते, फक्त धान्य तेवढं, बाकीचे सगळं खर्च इथून आहे, लाईट बिल आहे, संपूर्ण यादी तो सांगत होता. फारसं काही उरत नाही म्हटलं. मग तुम्ही हे सगळा आर्थिक हिशोब कुटुंबासोबत कधी काही चर्चा झाली का? काही सांगायला गेलं ना म्हटलं, त्यांनी सांगितलं काही सांगून उपयोग नाही म्हटलं, ते आम्हाला काही सांगायचं नाही.
तुमची जबाबदारी आहे, तुम्ही पुरवठ्या करायचं, आम्हाला काही सांगायचं नाही. असं एक धोरण आहे म्हणलं आमच्याकडं. काही सांगत नाही तुम्ही. मुलाला कसं कळायला पाहिजे मग म्हटलंय. आता मुलांची धारणा तुम्हाला नोकरी आहे, मग प्रचंड काही मुलं सांगत असतील पैसे आहेत, अमुक आहे, शेतीचे एवढं उत्पन्न आहे वगैरे काहीतरी सांगत असतील लोक. हो, तसं काहीतरी होत असेल असं मला वाटलं. तर तसं त्याची सगळी आर्थिक विषय जो आहे तो जर तुम्ही मुलाला लक्षात आणून द्यायला पाहिजे होतं. याचं काय चूक नाही म्हटलंय मुलाचा. मग कारण आम्ही अगोदरच डिस्कस झाला होता थोडा. तर त्या मुलाला काही दोषी ठरवायचं नाही, फक्त त्याला जाणीव होऊ द्यायचं एवढ्यासाठीच असा विषय झाला म्हणून मी तसं त्यांना बोललो. तसं बोलायचं नसते. पण हां, फक्त ते चूक झाली म्हणला, मी खरंच माझी चूक झाली, हे सगळा हिशोब त्यांच्यासमोर ठेवायला पाहिजे होतं म्हटलं. म्हणजे यांना पण माहीत झालं असतं आपल्याकडे फारसं काही पैसेच उरत नाहीत आणि त्याच्यामुळे ह्या ज्या मागण्या आहेत ते होत नाहीत. बरोबर, ठीक आहे म्हटलं. त्या आईसोबत चर्चा झाली. आई म्हटली, सरा लेकरू आता मागते म्हणून हे सगळं आम्ही द्यावं असं मला वाटते, पण आता काय पैसे नसतील तर नाईलाजच आहे ना म्हणले. मग हे म्हटलं, ताई हे तुम्ही अगोदर दसरा डिस्कस केला का कधी? नाही म्हटले. मग हे समजून घ्यायला पाहिजे म्हटलं हे सगळं, कारण ते अतिशय कष्टातून पुढं येऊन हे जे अजूनही नोकरी कष्ट करून दिवसभर येतात, असं घरात जर वाद असेल तर त्यांना या कशातच इंटरेस्ट वाटणार नाही ना म्हणलं. मग बरोबर आहे म्हणजे ते. मुलाला मी म्हटलं, बाबा तू की, मग माझा विषय मी त्यांना सांगितला. त्या मुलाला अजून त्याला हात लावला नाही, ते फक्त शांत बसलेलाच होता. खरं मी त्यांना असंच म्हणालो की मी बजाजनगरला राहायचो शिक्षण चालू असताना, वामननगरच्या तिथून चालत पीपल्स कॉलेजला जायचो. आणि पीपल्स कॉलेज म्हणून मग ट्युशन लावलेलं होतं. तिथं ट्युशनसाठी विसावनगरला सिद्दीकी सरांकडे जायचो. म्हणजे पीपल्स कॉलेजकडून यायचं इथपर्यंत. हे सांगण्यामागचा उद्देश मी तुम्हाला पुन्हा सांगतो. मग हे पायी चालायचं म्हटलं सगळं. हे 4-8 आणि परत तिकडे 5-6-12 आणि असं 17-18 किलोमीटर हे होत असेल म्हटलं. एवढं मी पायी चालवायचो, हातानं स्वयंपाक करून खायचो. माझा थोडा परिचय मी तुम्हाला यामुळे दिला म्हणलं देतो. आणि पण मला सायकल सुद्धा वडिलांना घ्या म्हणून आग्रह कधी करावा वाटला नाही, कारण ते जे काही देत होते तेच खूप होतं. तितक्यातच मला आनंद होता. शिकवत होते हेच खूप मोठा आनंद होता म्हटलं. त्या तो मुलगा विचार करत होता. बेटा म्हणलं, आता मग मुलाकडं लक्ष केंद्रित केलं मी आणि मग विचारलं त्यांना की तू किती किलोमीटर चालतस बेटा म्हणलं ट्युशनला. तो त्याचं 11वीला होता तो. कॉलेजला, ज्युनियर कॉलेज नाही चालत. माझ्याकडं स्कूटी आहे म्हणलं, स्कूटीवर जात असतो. कोण घेऊन दिले रे बेटा म्हणलं. त्यानं म्हटलं, हे वडिलांनी घेऊन दिले. अच्छा, बरं बरं. आणि त्याच्या शिक्षणाच्या फीस कोण भरते? शिक्षणाचं काही काम वगैरे करतो का बेटा म्हणलं? काही कुठं हॉटेलला, कुठं दुकानावर पार्ट टाइम काही मुलं करतात म्हणलं. तसं काय करतोच? नाही नाही नाही, काहीच करत नाही. मग शिक्षणाची फी, ट्युशनची फी आणि हे सगळं तुझा खर्च कोण करते? हे वडीलच करतात. काय ड्रेसिंग चांगली आहे म्हटलं तुझ्या अंगावरची असं बघून, हे पण वडिलांनीच घेऊन दिली का म्हटलं. म्हणजे अशा अनेक विषयावरचं ते वडील 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 वगैरे म्हणत होता. आणि मग अरे हे सगळं घेऊन दिलेत याचा तुला आनंद आहे, तुझ्याकडे जे काय आहे ना म्हटलं, माझ्याकडे ते काही नव्हतं असलं म्हटलं. हे घर कोणाचं आहे म्हटलं? हे तुमचं स्वतःचं आहे का किरायानं आहे? नाही, स्वतःच आहे. कुणी बांधलं?
कुणाच्या खर्चानं बांधलं, कुणाच्या पैशाने? पप्पा असं तो म्हणाला. बरं बरं ठीक. घरामध्ये स्वयंपाक वगैरे, तुला उठवणं, स्वयंपाक करून देणं, जेवण करणं, सगळं तुझं पाहणं आई पाहत असेल ना? म्हणलं हो, सगळं पाहतं. मग त्याचं म्हणणं, मग त्याला एक एक गोष्ट लक्षात येऊ लागलं की आपण तर काहीच, यांचं काहीच उपयोग नाही, हे काही करत नाही असं वाटत होतं. त्याच्या लक्षात आलं की आपण हे सगळं तर यांचंच दिसते. आणि मग त्यानं म्हणलं आता तुम्ही थोडं त्या मुलाला पाणी आणायला सांगितलं मी, पाणी प्यायला. आणि त्यांना ते येईपर्यंत म्हणलं तुम्ही थोडंसं मध्ये बसा, मी याला बोलतो अजून थोडं. ते सगळे मध्ये बसले. आणि तो मुलगा, मी म्हटलं त्याला काही, तुला काही बक्षीस वगैरे बेटा काही मिळालं होतं का कधी? हो सगळं बक्षीस. म्हणलं पंजाबला गेलो होतो म्हणला मी, पंजाबपर्यंत गेलो होतो म्हणलं. एक शाळेच्या आमची स्पर्धा होती आणि ते क्रीडा स्पर्धेमध्ये गेलो होतो म्हणला. त्यांना एक काहीतरी त्याला एक बक्षीस मिळालं, त्यांनी ते दाखवलं. त्यानंतर मी त्याला काही गोष्टी समजण्याचा प्रयत्न केला की ह्या सगळ्या गोष्टी आज तुझ्याकडं आहेत, तर उद्या आईवडील आयुष्यात नाहीत असं समजणार. हे घर नाही, हे तुझ्याकडं असणारं काहीच नाही. तर अशा प्रसंगी तुला सहाय्यक, तुझं जी पुढची वाटचाल आहे ती कोण करून देईल बरं म्हटलं? कोणी मला फोन लावून विचारतोस का म्हटलं? नाही, कोणी नाही देत म्हणला. कोणी नाही. कसं देईल काका म्हणलं? कोण कसं देईल? आपलेच आईवडील देतात ना म्हणलं. बरं म्हटलं. मग तू तुझ्या आईवडिलाबद्दल कधी बोललास का म्हटलं? किंवा थँक्यू कधी म्हणलास का हे सगळं घेऊन देता याबद्दल? नाही, विसरलो म्हणलं. असं काही वाटलं नाही म्हणलं कधी बोलावं. बरं, तर तुला आता खात्री आहे का म्हणलं आईवडिलांनीचा उपकार आपल्यावर असतात, आईवडिलांमुळे आहे. मी माझ्या आईवडिलांमुळे, माझ्या कुटुंबामुळे आहे, तसं तुला वाटते का म्हणलं? हो, वाटायला लागले मला आता. मग अशा चर्चेनंतर आम्ही त्या आजोबाला मी नमस्कार केला हात जोडून. ते फार पाहूनच मला चांगला वाटला, म्हणून मी माझा हात त्यांच्या पायावर ठेवून पण असं नमस्कार मी केला अतिशय नम्रतेनं. आणि मग तो मुलगा पण, माझं बघून तो मुलगा पण केला. त्या आजोबाच्या डोळ्यात अश्रू येत होते. आणि पण मी आता त्यावेळेस काही बोललो नाही, का अश्रू येत होते वगैरे. मग मी तिथून आलो. त्यातला पुढचा भाग जे आहे, ते पुढच्या भागात काही हा विषय आपण बघूया. आणि ह्या समुपदेशनाचे काय फायदे झाले, काय संवादात काय फरक पडला, आणि आणखीन काही जे महत्त्वाचे घटक, आणि आणखीन काही एक उदाहरण देऊन हा विषय मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. धन्यवाद.